नमस्कार मंडळी, माझ्या मागे बघताय तुम्ही, हे आहे काळं सोनं. ही आहे काळी मिरी. आपल्या असलेल्या बागेतून, असलेल्या झाडांमधून एक ॲडिशनल इन्कम जनरेट करण्यासाठी काळी मिरी हा एक अत्यंत चांगलं रोप आहे, एक चांगलं पीक आहे. अशी लागलेली मिरी ही फक्त पावसाच्या पाण्यावरती होते, याला आपण ॲडिशनल काहीच करत नाही. आणि ही काढायला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तयार होते. ओली मिरी म्हणजे लंगूर जेव्हा हिरवे असतात त्यावेळेस ते हार्वेस्ट करून डायरेक्टली मार्केटला पाठवले जातात. एका झाडापासून साधारण 15 किलो आम्ही ओली मिरी काढतो आणि ॲव्हरेज रेट 140 ते 160 रुपये किलो सगळं जाऊन मिळतो. सो हे एक झाड आहे, असं बाकीच्या झाडांवरती सुद्धा लावलेली आहे. आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे हे पावसाच्या पाण्यावरती होतं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काढल्यानंतर ह्याला ॲडिशनल पाणी द्यावं लागत नाही. आणि आंबा किंवा काजूचा सीझन हा डिसेंबर नंतर चालू होतो, म्हणजे त्याला फ्लावरिंग वगैरे येतं, म्हणजे त्याच्याही पुढच्या ऑपरेशन्समध्ये याचा काही मध्ये अडथळा होत नाही. सो हे एक खूप चांगलं पर्याय आहे आपल्या असलेल्या बागेमधून चांगलं ॲडिशनल उत्पन्न मिळवण्याचा. ह्याचे जर चांगल्या प्रतीचे तुम्हाला रोपं हवी असतील, ही पेन्युअर 1 आहे आम्ही लावलेली आणि ह्याच्यापासूनच बनवलेली रोपं आमच्याकडे तयार आहेत, तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते. याचा लंगूर जर तुम्ही बघितलात तर हा माझ्या तळहाता इतका रुंद आहे, म्हणजे 15-15 सेंटीमीटर लांबसुद्धा एक लंगूर हे होतो. सो एक खूप चांगलं पीक आहे काळी मिरी. आपल्याला पर्टिक्युलरली कोकणातल्या वातावरणामध्ये हे खूप चांगलं होतं. असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आमचे डिटेल्स मी इथे खाली स्क्रीनवरती येतील, त्याच्यावरती संपर्क साधा. तुम्ही स्वतः इथे रत्नागिरीत येऊन घेऊ शकता किंवा आम्ही ती पाठवण्याची व्यवस्था करू शकतो. मी तुम्हाला रोपं दाखवते. ही बघा, ही सगळी त्या काळी मिरीच्या ह्याची बनवलेली रोपं आहेत. तर याच्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता. आणि आता पाऊस सुरू आहे तोपर्यंत हा चांगला पिरियड आहे ही रोपं आपल्या असलेल्या झाडांमध्ये लावायला. सो नक्की संपर्क करा. थँक्यू. हे बघा, ही अशी आमच्याकडे आता हे आंब्याचं कलम आहे, ह्याच्यावरती लावलेली आणि ह्या हाईटलाही मेंटेन केलेली आहे. शेंड्याबरोबर स्पर्धा होता कामा नये दोन्हीची, म्हणून ती कायम अशी या एका सर्टन हाईटला ट्रिम करायला लागतात. आणि लागलेली मिरी ही सुद्धा काढायला सोपी होते जर ती एका ठराविक हाईटला मेंटेन केलेली असेल. इकडच्या बाजूला बघितलं तर इथे ह्याच्यावर सुद्धा मिरी सोडलेली आहे, तिकडे बघितलं तर त्या कलमावर सुद्धा सोडलेली आहे. अशी ही आमची 11 एकर जागा आहे इथे आणि याच्यामध्ये विविध प्रकारची म्हणजे आंब्याच्या काजूच्या व्हरायटी जास्त आहेत आणि प्लस सोनचाफ्याची कलमं आहेत, मदर प्लांट्स आहेत. सो त्या सगळ्या झाडांवरती काळी मिरी अशा प्रकारे सोडलेली आहे. आमच्या बाबांनी 7 वर्षापूर्वीपासून हा प्रयोग सुरू केला आहे आणि आता दरवर्षी बाकी सगळ्या ठिकाणी आम्ही हे बाकीच्या कलमांवरती सुद्धा ही रोपं लावलेली आहेत. सो ही मात्र ह्याला लावून 6-7 वर्ष झाली आणि गेली 3 वर्ष आम्ही ह्याचं खूप चांगलं उत्पन्न घेतो आहे. सो तुम्ही पण नक्की या गोष्टी करू शकता.